हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 39, जे चित्ती तेच उक्ती. एक तरुण व्यापारी होता. त्याचे दुकान होते. खूप कष्ट घेऊन प्रामाणिकपणे तो आपले दुकान चालवत असे. रात्रंदिवस तो दुकानात काम करत असे. त्यामुळे त्याचा व्यापार खूप तेजीत चालला होता. त्याचे नवीनच लग्न झाले होते. त्याच्या मित्राने त्याला सल्ला दिला की तू आपल्या मुलांची नावे देवदेवतांची ठेव, म्हणजे मरणसमयी मुलांना हाक मारताना देवाचे नाव मुखी येते आणि त्यामुळे आयतीच मुक्ती मिळते. कारण शास्त्रात सांगितले आहे की मरताना शेवटी जे काही आपल्या उक्ती असते त्याप्रमाणे आपला पुढील जन्म होत असतो. त्या व्यापाऱ्याने आपल्या मित्राचा सल्ला मानला. त्याला 4 मुलगे झाले. त्याने त्यांची नावे राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशी ठेवली. दररोज मुलांना हाक मारताना आयतेच देवाचे नाव घेतले जात होते. त्याला आपल्या मित्राने फारच योग्य सल्ला दिला आणि आपण तो मानला याचे त्याला समाधान होत असे. होता होता दिवस, महिने, वर्षे झपाट्याने संपत होती. तो तरुण व्यापारी आता चांगला म्हातारा झाला होता. त्यामुळे आता दुकानाचा कारभार त्याची 4ही मुले पाहत होती. फार उत्तम प्रकारे छान गुण्यागोविंदाने ते 4ही भाऊ न भांडता एकोप्याने व्यापार सांभाळत होते. त्यामुळे म्हातारपणी तो व्यापारी आपल्या सुखी आयुष्यावर समाधानी होता. होता होता त्या व्यापाऱ्याचा मरणकाळ जवळ आला. त्याला शेवटचा श्वास लागला. आता आपण फार वेळ जगत नाही ह्याची त्याला जाणीव झाली. त्याने बायको, मुलांना, नातेवाईकांना बोलावणे पाठवले. सर्वांना या शेवटच्या घडीला जवळ बोलावले. एक एक जण येत होता आणि त्याच्याजवळ बसत होता. त्या शेवटच्या घडीला तो व्यापारी अमका आला का, तमका आला का अशी चौकशी करू लागला. एकदा शेवटचे सर्वांना डोळे भरून पाहत होता. शेवटी त्याने बायकोचा अखेरचा निरोप घेतला. इतक्यात त्याला त्याच्या मित्राच्या बोलण्याची आठवण झाली. मित्र म्हणाला होता, शेवटी मुलांना हाका मारताना देवाचे नाव घेतल्यास पुढील जन्म त्याप्रमाणे होईल. तेव्हा त्याने मुलांना हाक मारायला सुरुवात केली. राम, बायको म्हणाली, हा काय समोर आहे. लक्ष्मण, बायको म्हणाली, हा काय आपल्या समोर आहे. भरत, बायको म्हणाली, हा काय आपल्या समोर आहे. शत्रुघ्न, बायको म्हणाली, हा काय आपल्या समोर आहे. 4ही मुलांना आपल्या समोर पाहून प्राण जाता जाता तो व्यापारी अभावितपणे म्हणाला, अरे मूर्खांनो, मग दुकानात कोण आहे. हरि ओम.